नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला प्रो कॅपिटल मोटिवेशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एक काळ असा होता जेव्हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेले मराठे केवळ आपल्या प्रदेशापुरते मर्यादित राहिले नाहीत. शिवाजी महाराजांनी पेटवलेली स्वराज्याची ज्योत इतकी तेजस्वी होती की तिचा प्रकाश महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून आटकेपार पसरला. महाराष्ट्राबाहेरील अनेक मराठा सरदारांनी आपल्या पराक्रमाने इतिहास घडवला. ग्वारेपासून तंजावरापर्यंत देशभरात मराठ्यांच्या सत्तेच्या पाऊलखुणा आजही दिसून येतात. हीच कहाणी सांगणारी एक खास मालिका म्हणजे महाराष्ट्राबाहेरचे मराठी. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत मध्य प्रदेशातील दोन महत्त्वाचा मराठा संस्थांबद्दल, धार आणि देवास. ही कथा आहे मराठ्यांच्या शौर्याची, पराक्रमाची आणि महाराष्ट्रातून निघून दूरवर राज्य उभं करणाऱ्या पवार घराण्याची. ही गोष्ट सुरू होते महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून, सुपे. त्या सुपे गावातून पवार घराण्याचे काही धाडसी योद्धे स्वराज्याच्या सेवेसाठी बाहेर पडले. त्यासाठी मराठा साम्राज्य विस्ताराच्या मार्गावर होते. मराठा सरदार उत्तर भारतात मोहीम करीत होते आणि या मोहिमेमध्ये पवार बंधूंनीही मोठा सहभाग घेतला. धाडस, रणनीती आणि पराक्रम यांच्या जोरावर पवार बंधूंनी अनेक लढ्यांमध्ये आपले सामर्थ्य दाखवले. त्यांच्या या कर्तव्यामुळे त्यांना मध्य प्रदेशातील काही भागांवर राज्य करण्याची संधी मिळाली. अशा प्रकारे मध्य प्रदेशातील धार आणि देवास येथे मराठ्यांचे स्वतंत्र संस्थान निर्माण झाले. मराठा साम्राज्याच्या इतिहासात धार आणि देवास संस्थान एक विशेष स्थान मिळालं. धार संस्थानाचा कारभार पवार घराण्याचे शूर आणि दूरदृष्टी असलेल्या राजाने सांभाळले. पण इतिहासात एक नाव विशेष ठळकपणे समोर येते, राणी मैनाबाई पवार. त्या फक्त नावाने राणी नव्हत्या, तर धाडस, नेतृत्व आणि बुद्धिमत्तेच्या जिवंत उदाहरण होत्या. राज्यकारभारात संकटे आली, राजकीय अडचणी आल्या, पण राणी मैनाबाई पवार यांनी धैर्याने त्या सर्व संकटांना सामोरे जात धार संस्थान सांभाळले. त्या काळात एका स्त्रीने राज्यकारभार इतक्या ताकदीने सांभाळणे ही खरोखरच अभिमानाची गोष्ट होती. पवार घराण्याचे महत्त्व फक्त त्यांच्या राजापुरतेच मर्यादित नव्हतं. त्या घराण्याचे छत्रपती घराण्याशी नातेसंबंध होते. म्हणजेच मराठा साम्राज्याच्या मुख्य घराण्याशी त्यांचा संबंध जोडला गेला होता. त्यातून पवार घराण्याचं महत्त्व आणखीन वाढलं. इतिहासाच्या पुढच्या पानामध्ये आपल्याला भेटतात एक वेगळीच व्यक्तिमत्व, विक्रमसिंह पवार. ते फक्त एका राज्यघराण्याचे व्यक्ती नव्हते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता. युद्धातील अनुभव, शौर्य आणि इतिहासाविषयी असलेली त्यांची प्रचंड आवड यामुळे ते विशेष ओळखले जात होते. पुढे त्यांच्या आयुष्यात एक ऐतिहासिक घटना घडली. त्यांना कोल्हापूर येथे दत्तक घेण्यात आलं आणि त्यानंतर ते कोल्हापूरचे छत्रपती झाले. ही गोष्ट दाखवते की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील या दोन इतिहासांचा एकमेकांशी किती घट्ट संबंध येतात. आजही मध्य प्रदेशातील धार आणि देवास येथे मराठा इतिहासाच्या खुणा जिवंत आहेत. किल्ले, राजवाडे, परंपरा आणि लोकांच्या आठवणींमध्ये मराठा साम्राज्याचा वारसा दिसून येतो. महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर आजही मराठ्यांचा इतिहास अभिमानाने उभा आहे. ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते, मराठा साम्राज्य केवळ एक राज्यापुरते मर्यादित नव्हतं. ते एक विचार होतं, एक ध्येय होतं, एक स्वाभिमान होता. शिवछत्रपतींनी पेटवलेली स्वराज्याची ज्योत महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभर पसरली आणि त्या ज्योतीतला तेज देणाऱ्यांमध्ये धार आणि देवास पवार हे नाव कायम स्मरणात राहील. आजही जेव्हा आपण महाराष्ट्राबाहेरच्या मराठ्यांचा इतिहास पाहतो तेव्हा अभिमानानं एकच वाक्य मनात येतं, मराठा साम्राज्य फक्त महाराष्ट्रात नव्हतं, ते संपूर्ण भारताच्या इतिहासात पसरलेलं होतं. धन्यवाद.